आणि सगळ्यांना आठवणीने सांगेल 22 तारखेला आपल्या घरी दिवाळी। खान्देश महोत्सवाचा तिसरा दिवस महिलांचा समूह वैयक्तिक नृत्य स्पर्धेने लक्षवेधी ठरला। महिलांच्या 15 संघांनी या स्पर्धेत भाग घेऊन रोख बक्षिसांची लयलूट केली। आमदार सीमा हिरे यांनी आयोजित केलेल्या 4 दिवसाच्या खान्देश महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात महिलांसाठी आयोजित केलेल्या समूह वैयक्तिक नृत्य स्पर्धेत 25 वर्षापुढील वयाच्या महिलांनी कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले। यात दिवानी डान्स ग्रुपने प्रथम क्रमांकाचे रोख रुपये 11,000चे बक्षीस जिंकले। वरद लक्ष्मी ग्रुप साई सिद्धी ग्रुपला 7,000 रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले, तर हर्ष डान्स ग्रुपला 5,000 रुपयांचे तिसरे बक्षीस मिळाले। वैयक्तिक गटात वैष्णवी पाटील यांना 5,000 रुपयांचे, शीतल मोरे, कामिनी पाटील या दोघींना 3,000 रुपयांचे दुसरे बक्षीस, तर हेमांगी पाटील आणि अग्नी राजोडे यांना 3,000 रुपयांचे तिसरे बक्षीस मिळाले। विजेता संघांना आमदार सीमा हिरे, रश्मी हिरे बेंडाळ यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले। अमोल पाटील यांनी यावेळी परीक्षक म्हणून काम पाहिले। दरम्यान महोत्सवाला मंत्री भुजबळ, भाजपच्या चित्रा वाघ यांनी भेट देऊन महोत्सवाला शुभेच्छा दिल्या। नाशिक पश्चिमच्या आमच्या लोकप्रिय अशा आमदार ज्यांना तुम्ही भरभरून प्रेम दिलं अशा सीमाताई हिरे विविध कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत असतात आणि त्यातला महत्त्वाचा आजचा कार्यक्रम तो म्हणजे खान्देश महोत्सवाचा। मी एंट्री पासून बघतीये लोक येत आहेत, मला विचारायची गरज लागली नाही की खान्देश महोत्सवाला जायचा रस्ता कुठे आहे। मी आमच्या गाडीवाल्याला म्हटलं जिथे सगळ्या लोकांची रांग चालली आहे तू तिकडे चल, आणि मी इकडे येऊन पोहोचले। हा उदंड प्रतिसाद, उदंड प्रेम तुमचं आहे आणि मला खरंच आमच्या या सहकारीचं मनापासून कौतुक आहे की ज्या स्वतः कमी बोलतात पण त्यांचं काम जास्त बोलतं। आपण बघितलं पेवर ब्लॉकचं उद्घाटन म्हणू नका, वाचनालय म्हणू नका, मला वाटतं मागच्या आठवड्यात वारकरी भवनाचं उद्घाटन केलं। अशी विविध कामं नगरसेवक पदापासनं त्या ठिकाणी काम करतायत। मला असं वाटतं की हे काम करताना त्यांच्या माहेरचा आध्यात्मिक वारसा, त्यांचे वडील समर्थ रामदासांचं प्रवचन करायचं असं मला माहिती मिळाली आहे आणि त्याच्यामुळे समर्थ रामदासांची उक्ती आहे की काम करोनी प्रकटावे, त्या पद्धतीत काम करून बोलणं कमी पण काम जास्त आणि सासऱ्यांचा राजकीय वारसा एकत्र घेऊन आज सीमाताई तुमच्यामध्ये काम करतायत। खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्येमध्ये या मतदारसंघामध्ये अहिराणी बांधव राहतात। मी स्वतः सुद्धा खानदेशी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे आणि त्यामुळे आज नंदुरबार असेल, जळगाव असेल, धुळे असेल, नाशिक असेल या पट्ट्यातले सगळे बंधू आणि भगिनी या ठिकाणी एकत्र आले आणि फक्त खानदेशी नाही तर इतरही सगळे भाषी या ठिकाणी आले। आल्याच आपल्याला दिसतात बहिणाबाई जो आपला अभिमान आहे, त्याच्यानंतर दिसतं वांग, कळण्याची भाकरी आणि वांग्याचं भरीत माहीत नाही असं इथं कोण नाही। आपल्या विविध खाद्य संस्कृतीला प्रेरणा देण्याचं काम हे आज त्या ठिकाणी सीमाताईंच्या माध्यमातून होतंय। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांची कायमच साथ ही आमच्या सीमाताईंना त्या ठिकाणी लाभते। यापुढेही या प्रभागाच्या, या विभागाच्या, या मतदारसंघामध्ये भरीव असं योगदान सीमाताईंचं यापुढेही असणार आहे। बंधू भगिनींनो, हे वर्ष आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। इथे मोठ्या संख्येने भगिनी उभे आहेत की येणाऱ्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी 22 जानेवारीला श्री रामलल्लाचं मंदिर त्या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याच्या त्या ठिकाणी दर्शन होणार आहे। आणि त्याच्या आधी जय श्रीराम, जय जय श्रीराम। आणि त्याच्या आधी मोदी सरकारने विशेषतः माझ्या माय माऊलींसाठी
जी आपल्याला भेट दिलेली आहे या सरत्या वर्षाची, मला वाटतं ती प्रत्येक भगिनीसाठी महत्वाची आहे. कायद्यामध्ये बदल केले गेलेत, विशेषतः लहान मुलींवर होणारे अत्याचार याच्या पुढे या भारतात 18 वर्ष आणि त्याच्या खालील वयाच्या मुलीवर जर कुणी लैंगिक अत्याचार केला, बलात्कार केला, त्या हरामखोराला देहदंडाची म्हणजे फाशीची शिक्षा होणार आहे. 20 वर्ष, 18 वर्ष आणि त्याच्या वरील महिला मुलींवरती लैंगिक अत्याचार झाला. श्री हिरे जे आहेत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आहेत का इथे कुठे? बाहेर असतील. त्यामुळे महेश हिरे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा की त्यांच्या सहकार्यामुळे आज हा कार्यक्रम, या परिवाराचा कार्यक्रम होऊ शकला. मी याच्या आधी तुमच्या वाढदिवसाला सीमाताई आले होते आणि त्यावेळेला ज्या पद्धतीने या तुमच्या मतदारसंघातले कित्येक बांधवांनी आपलं मनोगत मांडलं, कित्येक बहिणींनी आपलं मनोगत मांडलं, मला मनापासूनचं समाधान आहे की मोदीजी ज्या पद्धतीने म्हणतात, देवेंद्रजी ज्या पद्धतीने म्हणतात की लोकप्रतिनिधी कसा असावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक पश्चिम विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या उमेदवार सीमाताई हिरे. असंच तुमचं प्रेम हे कायम असू द्या. बाकी क्रांती तर आहेच, तुम्हाला हसवायला, क्रांती करायला क्रांती आहेच. आणखीन पण खूप सारे कार्यक्रम आहेत, त्याचा तुम्ही आस्वाद घ्या. मला वाटतं अजून 2 दिवस कार्यक्रम होणार आहेत, त्याचा तुम्ही आस्वाद घ्या. उद्या हास्य जत्रा आहे, परवा कैलास खेळ येणार आहे. या सगळ्या तुमच्या आनंदासाठी. आणि खरं सांगते सीमाताई, मगाशी ज्या खेळत होत्या, कदाचितच कधी असा त्यांना वेळ प्रसंग आला असेल की इतक्या सगळ्या लोकांसमोर उड्या मारायच्या. उड्या मारून तर बरीच वर्ष झाली, पण क्रांतीने बरोबर सगळ्यांकडनं एक्सरसाइज करून घेतली. या सगळ्या माय माऊलींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, मला वाटतं त्याची तुलना सीमाताई कशातच होऊ शकत नाही. आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही त्या ठिकाणी आनंद दिलात, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जरा जोरात. भारत माता की वंदे वंदे. जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. या विभागासाठी जे जे काही चांगलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची सीमाताई त्या ठिकाणी काम करत असते. आपल्या सगळ्यांची ताकद, आपल्या सगळ्यांचं प्रेम असंच आमच्या सीमाताईच्या मागे आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे सदैव तुम्ही ठेवाल हा विश्वास मी व्यक्त करते. आजच्या या सुंदर कार्यक्रमाला आमच्या शहराचे अध्यक्ष सोनाली ठाकरे या ठिकाणी आहे, माझी सहकारी रोहिणी नायडू या ठिकाणी आहे, माझी सहकारी छाया देवांग या ठिकाणी आहे आणि इतरही माझ्या सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं मनापासून मी आज म्हणत नाही, मी वाघिणी आहेत. त्या महाराष्ट्र प्रदेशाच्या महिला मोर्चाच्या धडाडीच्या अध्यक्षा चित्राताई बाळ, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या आमच्या प्रदेशाच्या नेत्या रोहिणी नायडू, छायाताई देवांग, नगरसेविका प्रतिभाताई पवार, त्याचबरोबर महिला मोर्चाच्या अध्यक्षा नाशिक शहराच्या सोनाली ठाकरे, आपल्या माधुरीताई बोलकर, वर्षा भालेराव, उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मोठ्या संख्येने जमलेल्या सगळ्या भगिनींनो, सर्वप्रथम मी चित्राताई बागांचं खूप मनापासून स्वागत करते. आज खास महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे आज आपल्यामध्ये चित्राताईंना आपण बोलवलेलं होतं, जेणेकरून खानदेश महोत्सवाला मागच्या वर्षीपासून ताईंना यायचं होतं, परंतु आज या खानदेश महोत्सवाला भेट देण्यासाठी योग आलेला आहे. ताई, कालपासून हा महोत्सव सुरू झाला, अजून 2 दिवस आहे. उद्या हास्य जत्राची टीम आहे आणि त्याचबरोबर परवा कैलासजी खेर यांचा कार्यक्रम आहे. हा 5वा खानदेश महोत्सव आहे. आज दुपारी देखील भागवतजी कराड यांनी भेट दिलेली आपल्या महोत्सवाला. केंद्रीय राज्यमंत्री आणि अनेक मान्यवर इथे उपस्थित होत असतात. तुम्ही येण्याआधी 50 अशा महिला होत्या ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संसार उभा केला.
आपलं घर चालवत आहेत, मुलांचं संगोपन करत आहेत, अशा 50 महिलासुद्धा आज आपल्यामध्ये बसलेल्या आहेत. त्यांचं अतिशय चांगलं कर्तृत्व आहे, म्हणून यशदुर्गा या सन्मानाने त्यांचा आज सन्मान केलेला आहे. आणि त्यामुळे आता तुम्ही बघत असाल आपली नजरही पोहोचत नाही एवढी प्रचंड गर्दी आज या कार्यक्रमाला झालेली आहे. ताई, पुन्हा एकदा तुमचं मी खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यांना विनंती करते, अजून 2 दिवस बाकी आहेत. सगळ्या कार्यक्रमांना आपण अशीच दाद द्या. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आहे पण त्यांचं काम असामान्य आहे. अगदी कष्टातून सगळ्या वरती आलेल्या आहेत आणि मला आज खूप गर्व वाटतो आहे की खानदेश महोत्सवाच्या स्टेजवरती तुम्ही सगळ्याजणी आलेले आहेत. आपला हा जो आजचा कार्यक्रम आहे, आपण नक्कीच पुन्हा एकदा सगळ्याजणी परत एकदा भेटू. आणि मी अनुलोम संस्थेचं, त्याचबरोबर विजयजी असतील, अमोलजी असतील, आदित्य दोंदे असतील, आमचे सर्व कार्यकर्ते आणि स्वावलंबी भारत अभियान यांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते की ह्या यशदुर्गा कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं. अगदी शॉर्ट नोटीसवरती आमचा हा कार्यक्रम करायचा ठरलं. त्यामुळे मी सगळ्या टीमचे आणि आमच्या सगळ्या मंचावरती सगळ्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आलेले आहेत, ज्यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार वितरण सोहळा केला. मी सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि आता आपण सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.